ओम शांती. आज 27/5/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, विचार सागर मंथन करून भारताचा इतिहास, भूगोल आणि नव्या दुनियेचा संवाद सिद्ध करून सांगा, तर कल्पाचे आयुष्य सिद्ध होईल. प्रश्न आहे, तुम्हा मुलामध्ये आता कोणती धून लागलेली आहे जी मनुष्यापासून वेगळी आहे? उत्तर, तुम्हाला धून आहे की विश्वाची नाव जी बुडालेली आहे त्याला आम्ही मुक्त करू. सर्वांना खरी खरी सत्यनारायणाची कथा किंवा अमर कथा सांगू, ज्याने सर्वांची प्रगती होईल. एवढे मोठमोठे महाल, वीज इत्यादी सर्व काही आहे, परंतु त्यांना हे माहीत नाही की ही सर्व कृत्रिम खोटी प्रगती आहे. खरी प्रगती तर सतयुगामध्ये होती, जी आता बाबा येऊन करत आहेत. गीत आहे, आखिर वह दिन आया आज. ओम शांती. गरीब निवास तर आले आहेत, परंतु कोणती खरी तिथी तारीख लिहित नाहीत. कोणती तारीख संवत तर असले पाहिजे ना. जसे सांगतात की आज अमुक तारीख, अमुक महिना, अमुक संवत आहे. गरीब निवास कधी आले हे लिहिलेले नाही. जसे लक्ष्मी नारायण सतयुगाच्या आधीमध्ये होते, तर त्यांचे पण संवत असले पाहिजे. यांचे अमुक संवतमध्ये राज्य होते. लक्ष्मी नारायणाचे पण संवत आहे आणि इतर सर्वांचे पण आपापले संवत आहे. गुरु नानकांचे पण लिहिलेले असेल की अमुक संवतमध्ये जन्म घेतला. संवत शिवाय माहिती होऊ शकत नाही. हे लक्ष्मी नारायण भारतामध्ये राज्य करत होते, तर जरूर संवत असला पाहिजे. यांचा संवत म्हणजे स्वर्गाचा संवत. लक्ष्मी नारायणाने सतयुगामध्ये राज्य केले. कोणत्या संवतपासून कोणत्या संवतपर्यंत म्हणावे तरी पण 5000 वर्ष म्हणतील. गीता जयंतीचा थोडा फरक करावा लागतो. शिवजयंती आणि गीता जयंतीमध्ये फरक नाही. कृष्ण जयंतीमध्ये फरक पडेल. लक्ष्मी नारायणाचे तेच संवत लिहावे लागेल. हे पण विचार सागर मंथन करायचे आहे की लोकांना हे कसे सांगावे. लक्ष्मी नारायणाचा संवत का दाखवित नाहीत? विक्रम संवत दाखवितात, बाकी विक्रमाजित संवत कुठे आहे? आता तुम्हा मुलांना चांगल्या रीतीने माहीत आहे. भारताचा इतिहास, भूगोल, नवीन दुनियेचा संवत पण दाखविला पाहिजे. नव्या दुनियेमध्ये आधी सनातन देवी देवतांचे राज्य होते, तर त्यांचे संवत पण सांगावे. हिशोब केला तर त्यांना 5000 वर्ष झाली आहेत. हे सिद्ध करून सांगितल्याने कल्पाचे आयुष्य सिद्ध होऊन जाईल आणि जी लाखो वर्ष लिहिली आहेत ते चुकीचे होऊन जाईल. या गोष्टी बाबा येऊन समजावतात, जे मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. सृष्टीच्या आदी, मध्य, अंताला जाणणारे आहेत. लक्ष्मी नारायणाच्या राजधानीला 5000 वर्ष झाली आणि 3750 वर्ष राम सीतेच्या राज्याला. मग पुढे त्यांची राजधानी चालली. मग विक्रम संवत सुरू होते. विक्रम राजाचा जो संवत आहे तो पण बरोबर नाही. मधली काही वर्षे गायब आहेत. 2500 वर्षे असली पाहिजेत. इस्लामी बौद्धींचा कालावधी पण थोड्या काळानंतर सुरू होतो. त्याने 2000 वर्षापासून आपला संवत दाखविला आहे. तुम्ही जाणता, आपण सर्व देवी देवता होतो, जे चक्र लावून आता पुन्हा ब्राह्मण बनलो आहोत. हा इतिहास, भूगोल चांगल्या रीतीने समजवायचा आहे. ब्राह्मणापासून पुन्हा देवता बनत आहोत. इतिहास, भूगोल समजता तर संवत पण समजावे लागेल. शिडीच्या चित्रामध्ये संवत लिहिलेला आहे. भारताचा संवतच नाहीसा झालेला आहे. जे पूज्य होते
त्यांचा संवत पण नाहीसा केलेला आहे. पुजाऱ्यांचा संवत सुरू झालेला आहे. पहा, अशोक स्तंभ म्हणतात. द्वापारमध्ये अशोक म्हणजेच शोकरहित तर कोणीच नसते. अशोक स्तंभ तर अर्धा कल्प सतयुग त्रेतापर्यंत चालतो. त्यांची ही महिमा आहे. शोकस्तंभाची महिमा नाही. इथे तर दुःखच दुःख आहे. अशोका हॉटेल नाव ठेवतात, परंतु तसे नाही. अर्धा कल्प क्षणभंगूर सुखालाच अशोक म्हणतात. इथे अशोक काहीच नाही. मांस मदिरा घाण खात राहतात. काहीच समजत नाहीत की आपण दुःखी कसे झालो, कारण काय आहे. आता तुम्ही समजता. या गोष्टी तेच ऐकतील जे कल्पापूर्वी स्वर्गामध्ये सुखी होते. जे तिथे नव्हतेच ते ऐकणार सुद्धा नाहीत. ज्यांनी भक्ती पूर्ण केली असेल ते येऊन काही ना काही शिकतील. ज्ञानाला ऐकून लोक खुश होतील. चित्र पण स्पष्ट आहेत. संवत पण लिहिलेला आहे. ब्रह्मा विष्णूचा जन्म पण इथेच झाला पाहिजे. बाकी शंकर तर सूक्ष्मवतनचे आहेत आणि शिव मूळ वतनमध्ये. सूक्ष्म मूळ वतनलाही जाणत नाहीत. त्यामुळे शिव शंकराला एकत्र केले आहे. शिव आहेत परमपिता परमात्मा, तर शंकर देवता आहेत. दोघांना एकत्र करू शकत नाही. आता तुम्हा मुलांना किती समज मिळालेली आहे. किती नशा चढतो. रात्रंदिवस हीच ओढ लागली पाहिजे. लोकांना कसे समजवावे. बेसमजलाच समजावले जाते. तुम्ही समजत आहात की भारत अगोदर काय होता, मग उतरती कळा कशी झाली. दुनिया तर समजते आम्ही खूप प्रगती केली आहे. पूर्वी तर एवढे मोठे महाल, वीज इत्यादी काहीच नव्हते. आता तर वेगाने प्रगती होत आहे, कारण त्यांना हे माहीतच नाही की ही कृत्रिम खोटी प्रगती आहे. खरी प्रगती तर सतयुगामध्ये होती. हे समजवायचे आहे. ते आपल्या धुंदीमध्ये आहेत. तुमची धुंदी आपलीच आहे. तुम्हाला खुशी आहे की विश्वाची नाव बुडालेली होती, त्याला आम्ही बाबांच्या ज्ञानाद्वारे मुक्त करत आहोत. बाबा आम्हाला सत्यनारायणाची कथा किंवा अमर कथा पुन्हा ऐकवत आहेत. भक्ती मार्गामध्ये तर अनेक कथा सांगतात. तुम्ही समजत आहात की या सर्व खोट्या कथा आहेत, ज्याचा काहीच फायदा नाही. ही जी शास्त्रे इत्यादी वाचत आले आहेत, तरी पण सृष्टी तर तमोप्रधान होतच जाते. शिडी तर उतरतच आले, तर फायदा काय झाला. शीख लोकांचा पण मेळा लागतो. तिथे तलावामध्ये स्नान करतात. ते गंगा जमुना इत्यादीला मानत नाहीत. कुंभच्या मेळ्यावर शीख लोक जात नाहीत. ते मग आपल्या तलावामध्ये जात असतील. त्यांचा मग खास कार्यक्रम होतो. कधी त्याला स्वच्छ करण्यासाठी पण जातात. सतयुगामध्ये अशा गोष्टी नसतात. सतयुगामध्ये नदी इत्यादी खूप स्वच्छ असतात. तेथे गंगा जमुनेमध्ये कधी कचरा इत्यादी पडत नाही. तिथले म्हणजेच सतयुगामधील गंगाजल आणि येथील म्हणजेच कलियुगमधील गंगाजल यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. इथे तर खूप कचरा पडतो. तिथे तर प्रत्येक वस्तू खूप चांगली असते. तुम्हा मुलांना आता फार खुशी होत आहे की आमची राजधानी अशी असेल. आम्ही परत 5000 वर्षानंतर श्रीमतावर स्वर्गाची स्थापना करत आहोत. नावच स्वर्ग आहे, वैकुंठ, ज्यामध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. शांतीधाम अथवा निर्वाणधाम एकच आहे. तुम्ही जाणले आहे की आपण शांतीधाममध्ये कसे राहतो. वरती आहेत शिवबाबा, मग ब्रह्मा विष्णू शंकर, मग
देवतांची माळा, नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र. निराकारी झाडामधून आत्मे क्रमवारीने येत राहतात. जे सतयुगामध्ये येणारे नाहीत ते शिक्षण घेण्यासाठी कधीच येणार नाहीत. हिंदू धर्म तर जसा वेगळाच होऊन गेला आहे. कोणालाही माहीत नाही की आधी सनातन देवी देवता धर्म होता. तो धर्म कसा आणि केव्हा स्थापन झाला हेच कोणाला माहिती नाही. तुम्हाला आता हे ज्ञान इतरांनाही समजावून सांगण्यासाठी दिले जात आहे. चित्र तर सोपी आहेत. कुणालाही समजावून सांगू शकता की यांनी हे राज्य कधी आणि कसे घेतले आणि किती काळापर्यंत राज्य केले. राम सीतेचे पण असले पाहिजे की अमुक संवतपासून अमुक संवतपर्यंत यांनी राज्य केले. त्यानंतर मग पतित राजाई सुरू होते. या देवता आहेत मुख्य ज्यांची पूजा होते. खरे तर महिमा सारी एक पूज्यचीच झाली पाहिजे. भक्ती मार्गामध्ये तर सर्वांची पूजा करत राहतात. आपापल्या वेळेवर प्रत्येकाची महिमा होते. मंदिरामध्ये जाऊन पूजा इत्यादी करतात, परंतु त्यांना बिलकुल जाणतच नाहीत. आता तुम्ही जे समजावता ते ऐकून खुश होतात. तेव्हा तर सेवा केंद्रे उघडत जातात. ते समजतात की या ज्ञानाने आम्ही देवता बनू. बाबांनी येऊन गरिबांना सावकार बनवले आहे. बाबा येऊन मुलांना समजावतात, तर मुलांनी मग इतरांना समजावून त्यांचे भाग्य बनवायचे आहे. जगाचा इतिहास भूगोल आता तुम्ही बाबांद्वारे ऐकत आहात. ते समजल्याने तुम्ही सर्व काही जाणता. जगाचा इतिहास भूगोल तर जरूर जगाचे रचनाकार बीजरूपच सांगतील. तेच ज्ञान संपन्न आहेत. ते निराकार शिव आहेत. देहधारीला भगवान रचनाकार म्हणू शकत नाहीत. निराकारच सर्व आत्म्यांचे पिता आहेत. ते आत्म्यांना समजावत आहेत. मी परमधाममध्ये राहणारा आहे. आता मी या शरीरामध्ये आलेलो आहे. मी पण आत्मा आहे. मी बीजरूप ज्ञान संपन्न असल्यामुळे तुम्हाला समजावत आहेत. यामध्ये आशीर्वाद, कृपा इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही ना. अल्पकाळ सुखाची गोष्ट आहे. अल्पकाळाचे सुख तर ती लोक देतात. एकाला काही फायदा झाला तर बस ते प्रसिद्ध होतात. तुमची प्राप्ती तर 21 जन्मांसाठी आहे. ते तर शिवाय बाबांच्या अशी प्राप्ती कोणी करू शकत नाहीत. 21 जन्मांसाठी निरोगी काया कोणी बनवू शकत नाहीत. भक्ती मार्गामध्ये मनुष्याला थोडे पण सुख मिळाले तर खुश होऊन जातात. इथे तर 21 जन्मांसाठी प्रारब्ध प्राप्त होते. तरीही अनेक आहेत जे पुरुषार्थ करत नाहीत. त्यांच्या नशिबामध्ये नाही. नशीब तर सर्वांचे एकसारखे बनवत आहेत. त्या शिक्षणामध्ये कधी वेगळे शिक्षकही असतात. इथे तर एकच शिक्षक आहेत. जरी तुम्हाला खास बसून समजावत असतील, परंतु ज्ञान तर एकच आहे. फक्त प्रत्येकाच्या धारण करण्यावर अवलंबून आहे. ही पण एक गोष्ट आहे ज्यामध्ये सारे रहस्य येते. बाबा सत्यनारायणाची कथा सांगतात. तुम्ही तिथी तारीख सर्व सांगू शकता. काही सत्यनारायणाची कथा सांगणारे प्रसिद्ध असतात. त्यांना सारी कथा तोंडपाठ असते. तुम्ही मग ही सत्यनारायणाची कथा तोंडपाठ करा. फार सोपे आहे. बाबा प्रथम तर सांगतात मनमनाभव, मग इतिहास समजावून सांगा. या लक्ष्मीनारायणाचा संवत तर सांगू शकता ना. येऊन ऐका तर आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की बाबा कसे संगमयुगावर येतात. ब्रह्मातनामध्ये येऊन सांगतात. कोणाला? ब्रह्मा मुखवंशावळीला.
जे पुन्हा देवता बनतात. 84 जन्मांची गोष्ट आहे ना. ब्राह्मण तेच देवता बनतात. पूर्ण ज्ञान आहे. हे ऐकून मग पुन्हा रिपीट करा, तर बुद्धीमध्ये सर्व येईल की आम्ही देवी देवता होतो. मग असे चक्र लावले. ही सत्यनारायणाची कथा आहे. किती सोपी आहे. कसे राज्य घेतले, मग कसे घालविले, किती वेळ राज्य केले. लक्ष्मीनारायण आणि त्यांचे कुळ घराणे होते ना. सूर्यवंशी घराणे, मग चंद्रवंशी घराणे, मग संगमवर बाबा येऊन शूद्रवंशींना ब्राह्मणवंशी बनवत आहेत. ही खरी खरी कथा तुम्ही ऐकत आहात. सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणाचे हिरे माणक्यांचे महाल होते. आता तर काय आहे. बाबांनी ही तर कथा सांगितली आहे ना. आता बाबा सांगतात की माझी आठवण करा, तर भेसळ निघून जाईल. जेवढी भेसळ निघेल तेवढे उच्चपद प्राप्त कराल. क्रमवारीने समजतात. बाबा जाणतात की कोण कोण चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करू शकतात. समजवायला काही कठीण नाही, बिलकुल सोपे आहे. मनुष्यापासून देवी देवता बनणे तर प्रसिद्ध आहे. वारंवार हीच सत्यनारायणाची कथा सांगत राहा. ती खोटी आहे, ही खरी आहे. सेवा केंद्रावर पण सत्यनारायणाची कथा सांगत राहा किंवा मुरली सांगत राहा. हे तर सोपे आहे. कोणीही सेवा केंद्र चालवू शकतात, परंतु लक्षणं सुद्धा चांगली पाहिजेत. एकमेकांमध्ये खारट पाण्यासारखे राहायचे नाही. आपसामध्ये गोड होऊन चालले नाहीत तर इज्जत घालवतात. बाबा सांगतात, माझी निंदा केली तर उच्चपद मिळू शकणार नाही. त्या गुरूंनी मग आपल्यासाठी म्हणले आहे. आता ते तर कोणतेही ठिकाण सांगू शकत नाहीत. ठिकाणं सांगणारे तर एकच आहेत. त्यांची निंदा केली तर नुकसानाचे भागीदार बनतील. मग पद सुद्धा भ्रष्ट होऊन जाईल. काळे तोंड करतात तर स्वतःचाच सत्यानाश करतात. असे पण आहेत जे हार खात राहतात. मग कोणीतरी खरे पण लिहितात, कोणी खोटे पण सांगतात. जर सत्यकथा सांगत राहिलात तर बुद्धीमधून खोटे निघून जाईल. असे वागणे नसावे ज्यामुळे बाबांची निंदा होईल. ज्यांची अशी अवस्था आहे ते जिथे पण जातील तर तसेच वागणे राहते. स्वतः पण समजतात की आम्ही सुधरू शकत नाहीत. मग त्यांना मत दिले जाते की घर गृहस्थीमध्ये राहा. जेव्हा धारणा होईल तेव्हा मग सेवा करा. घरामध्ये राहिले तर तुमच्यावर तेवढे पाप चढणार नाही. इथे तर अशी साधारण वर्तणूक असते की त्यामुळे जशी निंदा करतात त्यापेक्षा गृहस्थ व्यवहारामध्ये कमळ फुलासमान राहणे चांगले आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, मनातील खोटे निघून जाण्यासाठी नेहमी सत्यनारायणाची कथा ऐकायची आणि ऐकवायची आहे. कधी असे वागणे नसावे ज्याने बाबांची निंदा होईल. दुसरा पॉइंट, आपसामध्ये फार गोड होऊन राहायचे आहे. कधी खारट पाण्यासारखे राहायचे नाही. चांगली लक्षणे धारण करून मग सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, ब्राह्मण जीवनामध्ये अभिनंदनाच्या पालनेद्वारे नेहमी वृद्धीला प्राप्त करणारे पद्मापदम भाग्यवान भव. ब्राह्मण जीवनामध्ये अभिनंदनाच्या पालनेद्वारे नेहमी वृद्धीला प्राप्त करणारे पद्मापदम भाग्यवान भव. विस्तार आहे, संगम युगावर विशेष खुशीने अभिनंदन केल्याने सर्व ब्राह्मण वृद्धीला प्राप्त होत आहेत. ब्राह्मण जीवनाच्या पालनेचा आधार
अभिनंदन करणे होय. बाबांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक वेळी अभिनंदन आहे. शिक्षकाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक वेळी शाबास शाबाशीचे बोलणे सन्मानाने पास करत आहेत. सद्गुरूच्या रूपामध्ये प्रत्येक श्रेष्ठ कर्माचे आशीर्वाद सहज आणि आनंदाचे जीवन अनुभव करवत आहेत. त्यामुळे पद्मापदम भाग्यवान बनवून जे भाग्यविधाता भगवंताची मुले संपूर्ण भाग्याचे अधिकारी बनले. आजचे बोधवाक्य आहे, खऱ्या सेवेद्वारे सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करणारेच नशीबवान आहेत. अच्छा. ओम शांती.